ऑर्थोपेडिक उपचारांसाठी प्रख्यात असलेल्या पुण्यातील आर्कस हॉस्पिटलने मेडिकल तंत्रज्ञानातील आघाडीच्या जागतिक कंपनी असलेल्या स्ट्रायकरशी सहयोग केला असून या अंतर्गत शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या सहयोगाअंतर्गत भारत आणि भारताबाहेरच्या शल्यचिकित्सकांच्या प्रशिक्षणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापित करण्यात आले असून स्नायूंचे नुकसान न करणारे तंत्र वापरून रुग्ण लवकर बरा होण्याच्या दिशेने फायदेशीर असलेल्या डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। हे तंत्र आर्कस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रोहित लुथरा यांनी प्रथम 2018 साली वापरले होते। डॉक्टर रोहित लुथरा यांनी भारतात सर्वाधिक बायलॅटरल रोबोटिक टोटल हिप रिप्लेसमेंट प्रक्रिया करत भारतातील सांधेरोपण क्षेत्रात परिवर्तन आणले आहे। रोबोटिक हिप अर्थोप्लास्टीसाठी भारतातील सर्वाधिक प्रमाणात असलेल्या केंद्रांपैकी एक म्हणून आर्कस हॉस्पिटल नवीन वैद्यकीय मापदंड स्थापित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। या भागीदारीचे उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया कौशल्यामधील दरी भरून काढत रोबोटिक तंत्रज्ञानामुळे साध्य होत असलेली अचूकता देशभरातील आरोग्यसेवेचे मानक बनेल हे आहे। डॉक्टर रोहित लुथरा म्हणाले की स्ट्रायकरशी सहयोग करून भारत आणि जगभरातील सांधेरोपणामध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होऊ शकेल। स्ट्रायकरचे उपाध्यक्ष व भारतातील सरव्यवस्थापक अमन ऋषी म्हणाले की स्ट्रायकरची आर्कस हॉस्पिटलची भागीदारी ही आरोग्य सेवा अधिक सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध करत रुग्ण व वैद्यकीय चिकित्सक या दोघांसाठीही दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या आमच्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचा टप्पा आहे। डॉक्टर रोहित लुथरा म्हणाले की अँटेरियर अप्रोच या तंत्राला फ्रंट अप्रोच असे देखील म्हणतात। ही कमीत कमी चिरा असणारी प्रक्रिया असून यात नुकसान झालेल्या हाडापर्यंत पोहोचण्यासाठी स्नायू कापावे लागत नाही। पुढील बाजूने कमीत कमी चिरा करत झीज झालेली हाडे व सांधे काढून योग्य ठिकाणी रोपण केले जाते। यामध्ये स्नायूंना कुठलेही नुकसान न झाल्याने रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच आपले वजन पेलवत चालू शकता येते। रोबोटिक प्रणालीमुळे रोपण योग्य जागी बसून अचूकता साधता येते। रुग्णाच्या खुब्याच्या रचनांनुसार हे रोपण बसवले जाते व रोपण विस्थापित होण्याची शक्यता नगण्य असते। रोबोटिक प्रक्रिया करताना अचूकता आणि सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करता येते। रोपणाचा योग्य आकार शस्त्रक्रियेआधी CT स्कॅन करून ठरवला जातो। CT स्कॅन झाल्यानंतर खुब्याचे 3D प्रारूप तयार केले जाते। एका कुशीवर इतर प्रक्रियांप्रमाणे रुग्ण नसल्यामुळे आणि पाठीवर झोपता येत असल्याने खुब्याची लांबी अचूकतेने मोजता येते। नमस्कार, मी डॉक्टर रोहित लुथरा, आर्कस हॉस्पिटल, and Mr. Aman Rishi from Striker. He's the head of Striker at Pan India. तर आमचं जे करार झाला बेसिकली इट्स अ कोलॅबोरेशन। त्यामध्ये आर्कस हॉस्पिटल आणि स्ट्रायकर ही जे जॉईंट रिप्लेसमेंट आणि रोबोटची कंपनी आहे, त्यामध्ये आम्ही हे कोलॅबोरेशन केलं की जे पेशंट्स आपण ऑपरेशन करणार थ्रू अ न्यू अप्रोच कॉल्ड डायरेक्ट अँटेरियर अप्रोच। ही अप्रोच खूप डॉक्टरांना माहिती नाही आहे, तर त्यासाठी आम्ही हे ट्रेनिंग सेंटर बनवलं आहे, त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायरेक्ट अँटेरियर अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट सेंटर, यासाठी आपला करार झाला आहे। तर त्या करारामध्ये डॉक्टर पूर्ण भारतातनं किंवा साऊथ एशिया कंट्रीज आहे जसं मलेशिया, थायलंड, सिंगापूर, तिथनं पण डॉक्टर्स येणार या टेक्निकला शिकायला। कारण आपण हे जे टेक्निकने ऑपरेशन करतो त्यामध्ये आपण कुठलाही स्पेशल प्रकारचं टेबलची गरज नाही आणि नॉर्मल टेबलवरती विथ नॉर्मल इन्स्ट्रुमेंट आपण करतो आणि ते शिकायला डॉक्टर पूर्ण यासाठी येणार हिप रिप्लेसमेंट शिकायला आणि त्यानंतर ते स्वतःच्या हॉस्पिटल लावून ते सेम ऑपरेशन करू शकतात। तर हे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांना आपण पूर्ण 3 स्टेप मध्ये त्यांना ट्रेनिंग करणार। फर्स्ट आहे लेक्चर्स, नंतर आहे कॅडेव्हरिक ट्रेनिंग म्हणजे डेड बॉडीवरती त्यांना कसं करायचं आणि मग हॉस्पिटलला येऊन ते लाईव्ह सर्जरीमध्ये आमच्यासोबत वॉश होऊन किंवा ॲसेस करून ते ऑपरेशन करू शकणार आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर ते स्वतःच्या हॉस्पिटल जाऊन सेम टेक्निकने ऑपरेशन करू शकतात। बेसिकली हे जे ऑपरेशन आहे त्याने हा ट्रेनिंग प्रोग्राम का गरजेचा आहे, कारण हे कुठलाही डॉक्टरांना इंडियन डॉक्टरांना हे अप्रोच माहिती नाही आहे आणि ते आता हे जे वेव आहे म्हणजे जे डायरेक्ट अँटेरियर अप्रोचची वेव आहे ते आता सुरू झाली आहे आणि भरपूर डॉक्टर्स आमच्याकडे येतात हे शिकायला, कारण हे पेशंटसाठी सर्वात फायदेशीर आहे। कारण पेशंटला दोन्ही पाय तुम्ही एका दिवशी कट करू शकतात, यामध्ये एकही स्नायू कट होत नाही। तुम्ही 2 स्नायूला पडद्यासारखे साईडला घेऊन ऑपरेशन करता आणि स्नायू परत जागेवर येतात, मग एकही स्नायू कट होत नाही। त्यांचे सगळे स्नायू नॉर्मल असतात, त्यामध्ये छोटा चिरा असतो, रक्तस्राव कमी असतो आणि ब्लिडिंग खूप कमी असते आणि पेशंटला काही सुद्धा त्रास होत नाही आणि तुम्ही दोन्ही खुबे एका दिवशी एकाच वेळेस करू शकता सेम भूलमध्ये। मग दिस इज व्हेरी गुड फॉर पेशंट हू हॅव बोथ द हिप, म्हणजे ज्यांचे दोन्ही खुबे खराब झाले त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे अप्रोच आणि यासाठी भरपूर डिमांड आहे मार्केटमध्ये। त्यासाठी डॉक्टर आपल्याकडे शिकायला येणार आहे। स्ट्रायकरचा हा रोल आहे की स्ट्रायकर हॅज टेकन द इनिशिएटिव्ह ऑफ ब्रिंगिंग दोज डॉक्टर्स। ते डॉक्टरना इथे हॉस्पिटलला आणणार, त्यांना ट्रेनिंग प्रोग्रामात बेसिकली जे पूर्ण एक्सपेन्स आहे त्यांचा यायचं जायचं ते बेसिकली स्ट्रायकर विल डू। कारण हे जे अप्रोच आहे ते वॉन्ट टू डू दिस फॉर द सोसायटी, कारण हे अप्रोचने खूप फायदा बाकी लोकांचा आहे। बेसिकली
जे कॉम्प्लिकेशन आधी होत होते, म्हणजे बाकी मागच्या पोस्टर अप्रोच जे मोठा चिरा असायचा, डिस्लोकेट व्हायचा सांधा, ते सगळे अप्रोचमध्ये कॉम्प्लिकेशन काहीच नाही. तर स्ट्रायकरचा हा रोल आहे की ते कोऑर्डिनेट करणार फॉर ट्रेनिंग देअर सर्जन्स ऑल्सो, म्हणजे त्यांचे जे इम्प्लांट वापरणारे डॉक्टर्स आहेत ते पण येतील आणि बाकी पण जे त्यांचे इम्प्लांट नाही वापरत त्यांना पण ते आपल्याकडे येऊन ट्रेनिंग देणार. हे आर्कस हॉस्पिटल वानवडीमध्ये नियर केदारी पेट्रोल पंप हे आपलं हॉस्पिटल आहे, तिथे ते पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे.